आदाब अर्ज़ है MCN उर्दू न्यूज़ में आपका खैर मकदम। नाजरीन, मैं हूँ समरीन नाज। खबरों के सिलसिले को आगे बढ़ाने से पहले आइए एक नजर डालते हैं आज की अहम खबरों पर। हेडलाइंस के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। जोश व खरोश से मनाया गया शहर व अतराफ में यौम जमहूरिया। राब्ता वज़ीर सुभाष देसाई के हाथों पुलिस कमिश्नरेट के मैदान पर अदा की गई खुसूसी परचम कुशाई की रस्म। सरकारी दफातर और तालीमी इदारों के अलावा सियासी जमातों के दफातर पर भी लहराया गया तिरंगा और मनाया गया रिपब्लिक डे। अवाम ने दी एक दूसरे को मुबारकबाद। हरसुल में कायम किए गए MRF सेंटर का राब्ता वज़ीर सुभाष देसाई के हाथों इफ्तिताह। सूखे कचरे में मौजूद अशिया को अलग अलग करके पहुंचाया जाएगा प्रोसेसिंग सेंटर पर। और संत एकनाथ रंग मंदिर की जदीदकारी के बाद रियासती वज़ीर आला उद्धव ठाकरे ने किया इमारत का ऑनलाइन इफ्तिताह। तरक्याती कामों में सियासत से किया जाए परहेज, सियासी जमातों के कायदीन को वज़ीर आला ने दिया मशवरा। अब खबरें तफसील से। हर साल की तरह इस साल भी यौम जमहूरिया की खुसूसी तकरीब पुलिस कमिश्नर ऑफिस के मैदान पर मुनक्किद की गई, जहां औरंगाबाद जिले के राब्ता वज़ीर सुभाष देसाई के हाथों कौमी परचम लहराया गया और कौमी परचम को सलामी दी गई। खुसूसी परचम कुशाई के बाद राब्ता वज़ीर सुभाष देसाई को गार्ड ऑफ ऑनर दिया गया। पुलिस मुलाजमीन ने खुसूसी परेड करते हुए उन्हें सलामी दी। इसी तरह पुलिस परेड के बाद मुख्तलिफ झांकियाँ निकाली गई। राब्ता वज़ीर ने हाज़रीन से खिताब किया और उन्हें यौम जमहूरिया की मुबारकबाद पेश की। इस तकरीब में डिविजनल कमिश्नर सुनील केंद्रेकर, जिला कलेक्टर सुनील चौहान, म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर आस्तिक कुमार पांडे, पुलिस कमिश्नर डॉक्टर निखिल गुप्ता, अवामी नुमाइंदे, सियासी कायदीन और शहरियान व मुजाहिदीन आज़ादी और उनके वर्सा बड़ी तादाद में मौजूद थे। आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाबरोबरच जिल्ह्याचे अर्थचक्र ज्यावर आधारित आहे असे उद्योग क्षेत्र महत्त्वाचे काम करणाऱ्या MCEDतून लाखो प्रशिक्षणांना प्रशिक्षण देत आहे। या केंद्रात 300 प्रशिक्षणाची तर 100 प्रशिक्षणांची निवासी व्यवस्था करण्यात आली आहे। यातून व्यवसायासाठी मार्गदर्शन वृद्धी होण्यास उद्योजकांना मदत होणार आहे। ऑरिक सिटी शेंद्रे येथे ECG युनिव्हर्सल कॅप्सूल या फार्मा कंपनीला अलीकडेच 20 एकर जागेचे वाटप करण्यात आले। त्या कंपनीची 600 कोटींची गुंतवणूक असून ऑरिक मध्ये आतापर्यंत 125 कंपन्यांना भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत। तर 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती सुद्धा 6000हून अधिक झालेली आहे। अशा विकासात्मक कार्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची घोडदौड सुरू आहे आणि ती कायमच राहील। पुनश्च एकदा सर्वांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। आपले सर्वांचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यौम जमहूरिया के मौके पर म्यूनसिपल कॉर्पोरेशन दफ्तर में भी म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर आस्तिक कुमार पांडे के हाथों परचम कुशाई की रस्म अदा की गई और तिरंगे को सलामी दी गई। इस मौके पर एडिशनल म्यूनसिपल कमिश्नर बीबी निवाने, रविंद्र निकम, डिप्टी म्यूनसिपल कमिश्नर अपर्णा थेटे, सतोष टेंगरे, सिटी इंजीनियर सखाराम पांजड़े, चीफ अकाउंट ऑफिसर वाहुड़े, म्यूनसिपल हेल्थ ऑफिसर डॉक्टर पारस मंडलेचा, एजुकेशन ऑफिसर रामनाथ थोरे, डॉक्टर नीता पाटलकर और दीगर अफसरान व मुलाजमीन मौजूद थे। कौमी परचम लहराने के बाद म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर आस्तिक कुमार पांडे ने हाज़रीन से खिताब किया और उन्हें यौम जमहूरिया की मुबारकबाद देते हुए गुज़िश्ता 2 सालों में म्यूनसिपल कॉर्पोरेशन की जानिब से कौन से तरक्याती काम किए गए इस पर उन्होंने रोशनी डाली। इसी तरह मुस्तकबिल के मंसूबों से आगाह करते हुए कहा कि हम 21वीं सदी में म्यूनसिपल कॉर्पोरेशन को जदीद सहूलतों से आरास्ता करते हुए शहरियान को जदीद सहूलतें फराहम करवाने की कोशिश की जाएगी और किसी भी काम के लिए उन्हें म्यूनसिपल कॉर्पोरेशन दफ्तर के चक्कर काटने की ज़रूरत नहीं पड़ेगी, बल्कि हर काम ऑनलाइन मुकम्मल कर लिया जाएगा। हाज़रीन से खिताब के बाद उन्होंने अपनी अहलिया रेलवे लोहमार्ग की SP मोक्षिदा पाटिल और दीगर अफसरान के हमरा म्यूनसिपल मुलाजमीन से मुलाकात की और उन्हें यौम जमहूरिया की मुबारकबाद पेश की। डिस्ट्रिक्ट व सेशन कोर्ट में चीफ जुडिशियल मजिस्ट्रेट SD टेकाड़े के हाथों कौमी परचम लहराया गया। इस मौके पर सेशन कोर्ट के फाजिल जजेस व वकील संघ के सदर एडवोकेट संतोष पाथरेकर, सेक्रेटरी एडवोकेट अशोक मड़े और दीगर वकला भी मौजूद थे।
بجلی سپلائی کمپنی کے ہیڈ آفس میں کمپنی و جوائنٹ مینجمنٹ ڈائریکٹر ڈاکٹر منگیش گنداولے کے ہاتھوں پرچم کشائی کی رسم ادا کی گئی اور ترنگے کو سلامی دی گئی۔ اس موقع پر کمپنی کے افسران و ملازمین بڑی تعداد میں موجود تھے۔ 26 جنوری یوم جمہوریہ کے موقع پر نائب تحصیلدار پرشانت دیولے کے ہاتھوں دولت آباد قلعے پر قومی پرچم لہرایا گیا۔ اس موقع پر قلعے کے سیکریٹری اسسٹنٹ سنجے روہنکر، سرکل آفیسر بی آر گھسنگے، تلاٹی ایم اے موڑے، ملن ساٹھے، کاشی ناتھ کھوسرے، محمد اعجاز، سدھارتھ کمار، ڈی ایم بولکر، سیتارم دھنائت، سنجے گھسڑے، آسارام کاڑے، فخر چند گائیکواڑ، بابا صاحب اڑہاؤ، لکشمن راتھوڑ اور دیگر خاتون ملازمین موجود تھی۔ یوم جمہوریہ کے موقع پر آج شہر و اطراف میں موجود اسکول، کالجز اور دیگر تعلیمی اداروں میں بھی قومی پرچم لہرایا گیا۔ ریپبلکن ڈے کے موقع پر سر سید اردو و مراٹھی پرائمری اسکول میں سر سید ایجوکیشن سوسائٹی کے چیئرمین فیاض خان کے ہاتھوں قومی پرچم لہرایا گیا۔ اس موقع پر سوسائٹی کے سیکریٹری الحاج سہیل قادری، نائب صدر فیاض حسین زیدی، سید جلیل، سر سید اسکول کی صدر معلمہ قاضی نکھت فاطمہ، مراٹھی اسکول کے صدر مدرس وحید الدین صدیقی کے علاوہ اسکول کے اساتذہ اور نان ٹیچنگ اسٹاف بھی موجود تھا۔ دیولائی چوک پر واقع ذکرہ اردو پرائمری اسکول میں چیئرمین مختار الدین قادری کے ہاتھوں پرچم کشائی کی رسم ادا کی گئی۔ اس موقع پر سیکریٹری مسرور مبین اور اسکول اسٹاف بھی موجود تھا۔ ناریگاؤں میں موجود میونسپل اسکول میں بھی یوم جمہوریہ جوش و خروش سے منایا گیا، جہاں اسکول کی صدر معلمہ پریا سنیہا کے ہاتھوں قومی پرچم لہرایا گیا اور ترنگے کو سلامی دی گئی۔ اس موقع پر اسکول مینجمنٹ کمیٹی کے ذمہ داران، اساتذہ اور نان ٹیچنگ اسٹاف کے لوگ بھی موجود تھے۔ فالوج میں واقع مدر ٹیریسا انگلش اسکول اور مہاراشٹر مراٹھی اسکول میں یوم جمہوریہ کی تقاریب سوسائٹی کے چیئرمین و بی جے پی اقلیتی مورچے کے نائب ریاستی صدر بنی پٹیل کی رہنمائی میں منعقد کی گئی۔ اسکول کے ہیڈ ماسٹر افسر پٹیل نے یہاں قومی پرچم لہرایا۔ پرچم کشائی سے قبل دستور ہند کا اقتباس پڑھ کر سنایا گیا اور پرچم کشائی کے بعد حاضرین کو تمباکو نوشی سے پرہیز کرنے کا حلف دلایا گیا۔ اس موقع پر ویشالی گاڑیکر، روندر اکریڈے، عرفان شیخ، رفیق شیخ، سیما شیخ، کنیش شیخ، ایوب سید، یوگیش موریہ اور دینیش پالوتکر بھی موجود تھے۔ این سی پی کے شہر صدر خواجہ شرف الدین ملا کی موجودگی میں راشٹروادی بھون میں ترنگا لہرایا گیا اور قومی پرچم کو سلامی دی گئی۔ ہر سال کی طرح اس سال بھی راشٹروادی کانگریس پارٹی کے عہدیداروں و ورکرز نے یوم جمہوریہ جوش و خروش سے منایا اور راشٹروادی بھون میں قومی پرچم لہرا کر ترنگے کو سلامی دی گئی۔ آج یہ رسم شہر صدر خواجہ شرف الدین ملا کی موجودگی میں عمل میں آئی۔ پرچم کشائی کے بعد شہر صدر نے پارٹی کے سبھی عہدیداروں و ورکرز کے علاوہ شہریان کو بھی یوم جمہوریہ کی مبارکباد پیش کی۔ اس کے بعد پارٹی ورکرز کی ایک میٹنگ منعقد کی گئی۔ اس موقع پر وینا کھرے، معراج پٹیل، میور سونونے، دتا بھانگے، محمد حبیب، طیب خان، جاوید خان، رؤف پٹیل، سمیر مرزا، راجیش مورے، انور نواب، افتخار شیخ اور دیگر پارٹی ورکرز بڑی تعداد میں موجود تھے۔ اندھاری تعلقہ سلوڑ میں مختلف مقامات پر یوم جمہوریہ کی تقاریب منعقد کی گئی اور قومی پرچم لہرایا گیا۔ اندھاری میں موجود پرائمری ہیلتھ سینٹر میں ڈاکٹر یوگیش راجپوت کے ہاتھوں قومی پرچم لہرایا گیا۔ اسی طرح ضلع پریشد اسکول میں بھی پرچم کشائی کی رسم اسکول کے ہیڈ ماسٹر کے ہاتھوں ادا کی گئی۔ نیشنل کالج میں پرنسپل حکیم پٹھان کے ہاتھوں قومی پرچم لہرایا گیا اور ترنگے کو سلامی دی گئی۔ گاؤں میں خصوصی پرچم کشائی کی رسم گرام پنچایت دفتر کے سامنے ادا کی گئی، جہاں نائب سرپنچ راجندر وانکھیڑے کے ہاتھوں بابائے قوم مہاتما گاندھی کی تصویر پر پھول چڑھائے گئے۔ اس کے بعد سرپنچ مہانند تائیڈے کے ہاتھوں قومی پرچم لہرایا گیا۔ اس موقع پر پنچایت سمیتی رکن و سابق چیئرمین نیانیشور پاٹل تائیڈے، نائب سرپنچ راجندر وانکھیڑے، ڈاکٹر منوہر گورے، انل گورے، انا بھاؤ پانڈو، کیلاش کھراتے، چاندنی قریشی، شیتل سونونے، ارونا تائیڈے، میڈیکل آفیسر ڈاکٹر یوگیش راجپوت، ڈاکٹر بالاجی گھوگے اور دیگر موجود تھے۔ جدید کاری کے بعد سنت ایک ناتھ رنگ مندر کی عمارت کا افتتاح گزشتہ شام ریاستی وزیر اعلیٰ ادھو ٹھاکرے کے ہاتھوں آن لائن کیا گیا۔ واضح ہے کہ سنت ایک ناتھ رنگ مندر کی جدید کاری کا عمل مکمل ہو جانے کے بعد گزشتہ روز اس عمارت کا افتتاح ریاستی وزیر اعلیٰ کے ہاتھوں آن لائن کیا گیا۔ اس موقع پر وزیر اعلیٰ ادھو ٹھاکرے نے کہا کہ آج سنت ایک ناتھ مہاراج کے نظریات اور ان کی تعلیمات پر عمل کرنے کی ضرورت ہے، کیونکہ یہی ہماری ریاست کی تہذیب ہے۔ انہوں نے سیاسی جماعتوں کے قائدین سے گزارش کی کہ وہ اپنے پارٹی نظریات سے ہٹ کر ترقیاتی اور عوامی فلاحی کے کاموں میں حکومت سے تعاون کریں۔ انہوں نے مزید کہا کہ کورونا کے سبب وہ ایک عرصے سے اورنگ آباد نہیں آ سکے، مگر یہاں کیے گئے ترقیاتی کاموں کا جائزہ لینے وہ جلد ہی اورنگ آباد آئیں گے۔ وزیر اعلیٰ نے اس بات کا اعلان کیا کہ شہر کے باقی ماندہ راستوں کی تعمیر کے لیے 300 کروڑ روپیوں کا فنڈ AMC انتظامیہ کو مہیا کروائیں گے۔ اورنگ آباد ضلع کے رابطہ وزیر سبھاش دیسائی کی صدارت میں منعقدہ اس تقریب میں اربن ڈیولپمنٹ منسٹر ایکناتھ شندے، وزیر مملکت عبدالستار،
ریاستی وزیر برائے روزگار ضمانت سندیپان بھومرے پاٹل، MP امتیاز جلیل، مرکزی وزیر مملکت ڈاکٹر بھاگوت کراڑ مہمانان خصوصی کی حیثیت سے شریک تھے، جبکہ مہمانان اعزازی کے بطور MLC ستیش چوہان، وکرم کاڑے، MLA اتل ساوے، پردیپ جسوال، سنجے شیرساٹ، رکن کونسل امبداس دانوے، MLA ہری بھاؤ باگڑے، علاقائی کمشنر سنیل کیندریکر اور ضلع کلکٹر اس پروگرام میں شریک تھے۔ واضح رہے کہ اس عمارت کے جدیدکاری پر تقریباً 8 کروڑ روپے خرچ کیے گئے ہیں، جن میں سے 7 کروڑ روپے DPDC فنڈ کا شامل ہے۔ उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजचा क्षण हा आनंदाचा तर आहेच, फक्त एक मला रुखरूप लागले की बरेच दिवस झाले मी संभाजीनगरमध्ये येऊ शकलो नाहीये, पण ही जी काही उणीव आहे ती भरून काढल्याशिवाय मी राहणार नाही आणि लवकरात लवकर मी तमाम संभाजीनगरकरांच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही। आणि दर्शनाला म्हणजे नुसतं दर्शन घेऊन जाणार नाही, तर ज्या ज्या गोष्टी जी वचनं गेले काही वर्ष, तसं पाहिलं तर साधारणतः 87-88 साल असेल, शिवसेना प्रमुखांची ती विराट सभा मराठवाडा सांस्कृतिक भवनाच्या त्या मैदानावरती झाली होती आणि त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला सभा झाल्या मैदानं ही कमीच पडत गेली, तर त्यावेळेपासून दिलेली वचनं ही बरीचशी पूर्ण सुद्धा केलेली आहेत। महापालिका ही संभाजीनगरकरांनी तेव्हापासून महानगरपालिकेवरचा भगवा हा तसा उतरू दिला नाही आणि देणार पण नाही, हा मला एक आत्मविश्वास आहे। वक्त तो चला है एक मुख्तसर से वक्फे का। खबरें अभी और भी हैं, अब देखते रहिए MCN उर्दू न्यूज। इन खबरों के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। इन खबरों के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। AMC की जानिब से हरसूल में कायम किए गए मटेरियल रिकवरी फैसिलिटी सेंटर का इफ्तिताह आज डॉक्टर वजीर सुभाष देसाई के हाथों किया गया। वाज़ेह है कि सूखे कचरे में मौजूद मटेरियल को अलहदा करने की गर्ज से हरसूल इलाके में AMC इंतजामिया ने MRF सेंटर कायम किया गया है, जहां यौमिया 10 मैट्रिक टन कचरे को अलहदा किया जा सकता है। इस सेंटर का इफ्तिताह आज औरंगाबाद जिले के राब्ता वजीर सुभाष देसाई के हाथों किया गया। इस मौके पर MLC अमरदास दानवे, साबिक MP चंद्रकांत खैरे, साबिक मेयर नंद कुमार घुड़ीले, म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर आस्तिक कुमार पांडे, एडिशनल म्यूनसिपल कमिश्नर रविंद्र निगम, सिटी इंजीनियर सखाराम पांजुड़े, DMC सौरभ जोशी, विजय पाटिल और इकोसत्व की गौरी मिराशी भी मौजूद थी। महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन के गलत आंसर की के सबब पूना के बाद अब औरंगाबाद में भी ख्वाहिशमंद उम्मीदवारों में नाराजगी पाई जा रही है और मुतालिका इंतजामिया से तवज्जो का मुतालबा कर रहे हैं। कंबाइंड बी प्री एग्जाम 4 सितंबर को लिया गया था, जिसमें MPSC इंतजामिया ने आंसर की में कई गलतियां की थी और हमेशा ही की तरह 2 आंसर की बजाय 3 आंसर की दिए गए थे और इसमें भी कई खामियां थी, जिसके सबब इस इम्तिहान में नाकाम होने वाले तलबा ने बॉम्बे हाई कोर्ट में पिटीशन दाखिल की, जिसकी समाअत के बाद फाजिल अदालत ने 6 ऐसी तलबा को दोबारा से इम्तिहान देने की इजाज़त दी है। तो फिर 3,500 तलबा का क्या? इस तरह का सवाल मुतालिका तलबा की जानिब से किया जा रहा है। मुद्दा असा एक परवा दिवशी सन्माननीय हायकोर्टाने सांगितलं की जे ज्या 86 मुलांनी याचिका दाखल केली त्या 86 मुलांना मुख्य परीक्षेला बसवण्यास पात्र करावं, तर त्यानुसार मग काल आयोगाने 86 मुलांसाठी मुख्य फॉर्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध केली। मग महत्त्वाचा मुद्दा आहे की जे मुलं हायकोर्टात गेले त्यांच्यासाठी फक्त हा न्याय मिळाला आणि जे मुलं जवळपास 3-3,500 मुलं असे की जे कोर्टात गेले नाही, फक्त अभ्यास करत होते, त्यांच्यावर अन्याय झाला आहे। त्यामुळे आमची आयोगाला एक प्रामाणिक मागणी की आयोगाने 4थी आन्सर की टाकून परत सुधारित निकाल लावा, ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी आहे। कारण पहिल्या आन्सरकीपासून ते 3ऱ्या आन्सर प्रत्येक आन्सरकीमध्ये आयोगाने चुका केल्या आणि त्याचा फटका जवळपास 5,000 ते 6,000 मुलांना बसलेला आणि प्रत्येक वेळेस मुलांनी न्यूजपेपरच्या माध्यमातून आणि TV चॅनलच्या माध्यमातून आयोगाला याविषयी कळवलेले, पण आयोगाने कोणतीही भूमिका घेतली नाही आणि याच्यात राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा आम्हाला MPSC विद्यार्थ्यांना कोणतीही सहानुभूती दाखवली नाही। आम्ही प्रत्येक वेळेस सगळ्यांना कॉल केला, पण कुणीच आम्हाला सहकार्य केलं नाही याच्याबद्दल, की जेणेकरून परत आयोगाने परत 4थी आन्सर टाकावी आणि रिझल्ट रिवाइज करा, ही आमची मुख्य मागणी आहे। मुख्तलिफ मतालिबात पर ST मुलाजिमीन गुज़िश्ता 3 माह से हड़ताल पर हैं, जिसकी वजह से तनख्वाहें अदा नहीं की जा रही है।
लिहाजा इन लोगों ने आज सेंट्रल बस स्टैंड पर भीख मांगो एहतजाज किया। वाज़ेह है कि मुख्तलिफ मतालिबात पर गुज़िश्ता 3 माह से एसटी मुलाजमीन हड़ताल पर हैं, जिसकी वजह से एसटी बस सर्विस ठप पड़ी थी। लिहाजा मुलाजमीन पर दबाव बनाने और उन्हें अपनी हड़ताल ख़त्म करवाने की ग़र्ज़ से एसटी इंतज़ामिया ने सख्त मौक़िफ़ अपनाते हुए कई मुलाजमीन को मुअत्तल कर दिया और गुज़िश्ता 3 माह से उन्हें तनख्वाहें अदा नहीं की, जिसकी वजह से वो लोग माली बहरान का शिकार होने लगे। लिहाजा हुकूमत की तवज्जो अपने मतालिबात पर मबज़ूल करवाने की ग़र्ज़ से आज इन मुलाजमीन ने सेंट्रल बस स्टैंड पर भीख मांगो एहतजाज किया। हा जो दुखवटा चालू आहे कामगारांचा, आजपर्यंत 80 ते 82 बांधवांनी आमचे शहीद झाले, याचं बलिदान दिलं विलिनीकरणासाठी, परंतु आजपर्यंत राज्य शासनाला कुठेही जाग आलेली नाही आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो का माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर याच्यामध्ये हस्तक्षेप करून एसटी कामगारांचं विलिनीकरण करावं आणि एसटी कामगारांना प्रवाशांची सेवा, जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी। आज या प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर भीक मागो आंदोलन चालू केलेलं। याचं कारण असं आहे की आता कामगारांना खाण्यासाठी काही राहिलेलं नाही, पैसा नाही आहे, मुलांचे शिक्षण, शाळा चालू झालेल्या आहे। आता तरी आम्हाला काम मिळेल या आशेने आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहे आणि हे विलिनीकरण झाल्याशिवाय आम्ही आमची मागं हटणार नाही। आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे। पासून आमचा दुखवटा चालू आहे हा आणि आमचे 82 कर्मचारी शहीद झालेले, त्यामुळे आम्ही आता आम्हाला 3 महिन्यापासून पगार नाही आहे, बिना पगारी आहे सगळे लोकांची। एवढे पण दुखवट्यात बसलेले तेवढे बिना पगारी आहे आणि कोणाला पगार नाही, घरची आर्थिक स्थिती भरपूर खराब झालेली आहे। त्यामुळे आम्ही हा भीक मागो आंदोलन सुरू केलेलं आहे आणि गोळ्या पण संपल्या, लोकांचे औषध पण संपलेले, लोकांची लई बेकार परिस्थिती, लई वाईट, आणि काही लोक आमचे तर वेट बिगारी करून पण उदरनिर्वाह करू राहिले। त्यामुळे आम्ही आमच्या हा भीक मागो आंदोलन सुरू केलं आहे आजपासून, आणि याच्या पुढे जर सरकारला जाग नाही आली तर आम्ही याच्या पुढे पण आंदोलन अजून तीव्र करण्याची शक्यता आहे। तर आज प्रजासत्ताक दिन आहे सर, आज आम्ही हे जे चळवळ चालू केली, आजपासून चालू केली की भीक मागो आंदोलन हे आज आम्ही आजपासून चालू केलं। 3 महिने झाले, आमचे लेकरं बाळं आज घरात उपाशी आहेत, कोणाच्या भरोश्यावर जगायचं आम्ही? आज आम्ही एसटीच्या भरोश्यावर जगत होतो इतक्या दिवस, आज कोणाच्या भरोश्यावर जगायचं? आज आमचे 82 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, त्यांचा कोणी विचार केलाय? नाही। या सरकारला का जाग येत नाहीये? आज त्यांच्यामुळे आमच्यावर भीक मागायची वेळ आली आहे। हे सरकार काही कामाचं नाहीये, या सरकाराचा काय उपयोग आहे? या सरकारचा तो रोज तुपाशी आहे ना, आम्ही रोज कर्मचारी उपाशी आहे, रोजचा रोज चालू आहे। आता इथून पुढे आम्ही अशी भीक मागूनच खाणार सगळे सर। म्यूनसिपल स्कूल में खिदमत अंजाम देने वाले टीचर रमेश खन्ने का हाल ही में इंतकाल हो गया। लिहाजा टीचर क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी की जानिब से उनके वर्सा को बीमे के 12 लाख रुपयों का चेक म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर के हाथों आज दिया गया। वाज़ेह है कि म्यूनसिपल टीचर्स क्रेडिट कोऑपरेटिव सोसाइटी की जानिब से सोसाइटी मेंबरान का इंश्योरेंस करवाया जाता है और अगर किसी मेंबर की मौत हो जाती है तो उसके वर्सा को 12 लाख रुपये की माली इमदाद दी जाती है। म्यूनसिपल स्कूल में खदमत अंजाम देने वाले टीचर रमेश हरने की हाल ही में मौत हो गई, जिस पर सोसाइटी के जिम्मेदारान की जानिब से उनके वर्सा को 12 लाख रुपये का इमदादी चेक म्यूनसिपल एडमिनिस्ट्रेटर आस्तिक कुमार पांडे के हाथों आज दिया गया। स्टेट रिजर्व पुलिस बटालियन गट नंबर 14 की जानिब से मलेरिया सुपरवाइजर शेख अनवर शेख दादा भाई का समादेशक MK सातपुते के हाथों सर्टिफिकेट देकर इस्तकबाल किया गया। इस तरह 26 म्यूनसिपल मुलाजमीन में सर्टिफिकेट तकसीम किए गए। वाज़ेह है कि स्टेट रिजर्व बटालियन गट नंबर 14 के कुछ जवान कोरोना दौरानिए में बंदोबस्त के लिए मालेगांव रवाना किए गए थे, मगर वहां से वापसी पर इस बटालियन के बेशतर जवान कोरोना से मुतासिर हो गए थे, जिन्हें इलाज की ग़र्ज़ से MIT कोविड केयर सेंटर में रखा गया था। वार्ड नंबर 8 के मलेरिया सुपरवाइज़र शेख अनवर और उनके साथियों ने अपनी जान की परवाह किए बगैर SRP बटालियन गट नंबर 14 के क्वार्टर्स और MIT कोविड केयर सेंटर में जरासीम कुछ दवाओं का छिड़काव किया और दीगर साकिनान को तहफ़्फ़ुज़ फराहम करवाया, जिस पर आज यौम जमहूरिया के मौके पर मलेरिया सुपरवाइज़र शेख अनवर, समादेशक सहायक IS शेख, DYSP भानुदास पवार, पुलिस इंस्पेक्टर लक्ष्मण सबकाड़, पुलिस इंस्पेक्टर प्रकाश बंडोरे, डिप्टी इंस्पेक्टर विनायक रावत, पुलिस SP संतोष पुरी और योगेश साड़ुंके समेत 100 नंबर 8 सातारा देलाई के तहत तमाम 6 म्यूनसिपल हेल्थ सेंटर्स के 26 स्टाफ मेंबरान का समादेशक MK सातपुते के हाथों इस्तकबाल किया गया और इन्हें सर्टिफिकेट तकसीम किए गए। सांगी इलाके में मौजूद एक होटल में जारी खाइबा खाने पर छापा मारकर 5 अफराद को गिरफ्तार किया गया, जिनमें 3 ख्वातीन भी शामिल हैं।
पुलिस ज़राए से मौसूल इत्तला के मुताबिक फुलमरी पुलिस स्टेशन की हदूद में एक होटल में जारी खबाखाने चलाए जाने से मुतालिक मुखबिर ने खबर दी, जिस पर पुलिस ने मज़कूरा होटल के अतराफ जाल बिछाया और होटल पर एक फ़र्ज गाहक को भेजा कर तस्दीक हो जाने के बाद वहां छापा मारा और 3 ख़वातीन समेत 5 अफराद को हिरासत में ले लिया। उनके कब्जे से नकद 1000 रुपये और 3 मोबाइल फ़ोन जब्त किए। जिस्म फरोशी पर मजबूर 2 ख़वातीन को रिमांड होम भिजवा दिया गया, जबकि एक आंटी समेत आनंद सुरेश पगारे और अनिल रमेश निकम नामी अफराद को गिरफ्तार करके उनके खिलाफ फीटा एक्ट के तहत केस दर्ज किया गया। मज़ीद तहकीकात डिप्टी इंस्पेक्टर बाबा साहब कामले जमादार AD पाचुंगे कर रहे हैं। खबरें खत्म करने से पहले आइए एक बार फिर नजर डालते हैं आज की अहम खबरों पर। हेडलाइंस के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले। जोश व खरोश से मनाया गया शहर व अतराफ में यौम जमहूरिया। राब्ता वज़ीर सुभाष देसाई के हाथों पुलिस कमिश्नरेट के मैदान पर अदा की गई खुसूसी परचम कुशाई की रस्म। सरकारी दफातर और तालीमी इदारों के अलावा सियासी जमातों के दफातर पर भी लहराया गया तिरंगा और मनाया गया रिपब्लिक डे। अवाम ने दी एक दूसरे को मुबारकबाद। हरसुल में कायम किए गए MRF सेंटर का राब्ता वज़ीर सुभाष देसाई के हाथों इफ्तिताह। सूखे कचरे में मौजूद अशिया को अलग अलग करके पहुंचाया जाएगा प्रोसेसिंग सेंटर पर। और संत एकनाथ रंग मंदिर की जदीदकारी के बाद रियासती वज़ीर आला उद्धव ठाकरे ने किया इमारत का ऑनलाइन इफ्तिताह। तरक्याती कामों में सियासत से किया जाए परहेज, सियासी जमातों के कायदीन को वज़ीर आला ने दिया मशवरा। इसी के साथ MCN उर्दू न्यूज़ अब यही खत्म होती है। कल फिर मुलाकात होगी कुछ और खबरों के साथ। तब तक के लिए मैं समरीन नाज आपसे इजाजत चाहती हूँ। खुदा हाफिज। इन खबरों के स्पॉन्सर हैं घरकुल मसाले। रोजमर्रा के खानों को दे वालदा के हाथ का जायका, घरकुल मसाले।